रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आलेलो आहे लातूरच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये हे भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार आहेत, ऋषिकेश राजे, सत्यवती चेवले आणि आदिती अजित पाटील कवेकर। आता ही सगळी मंडळी त्यांची प्रचारासाठी फिरतायत, रात्रंदिवस फिरतायत। मावशी काय वाटायले बरं, सगळ्या प्रभागात लोक काय म्हणायला लागलेत? सगळे कमळच म्हणतात का? सगळे कमळच म्हणतात। मग काय म्हणताय लातूर? अरे बाबा, अरे हळू जरा, माझी एवढा गोंगाट आहे। मित्रांनो, ह्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की या संपूर्ण प्रभागामध्ये की एक प्रभागच 18च नाही, तर हा संपूर्ण लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक वार मला दिसायला लागलेलं आहे। आणि म्हणून आता सगळे लोक काय म्हणायला लागलेत की काय म्हणते लातूर? काय म्हणते लातूर? काय म्हणते लातूर? उमेदवार कुठे आहेत? उमेदवार कोण आहेत याच्यापैकी? आता उमेदवार मध्ये गोकुळधाम मध्ये आपण आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रभागामध्ये या लातूरचा एक उगवता तारा सितारा अजित पाटील कवेकर, की एक अत्यंत संयमी तरुण आहे हा। शिवाजीराव पाटील कवेकर, ज्या शिवाजीराव पाटील कवेकरांनी इतिहास केला आणि विलासराव देशमुखांचा पराभव करून घराणेशाही संपवली, जातीवाद संपवला, असा हा अजित पाटील कवेकर शिवाजीराव पाटील कवेकरांचा चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई शिवाजीरावांच्या ह्या निवडणुकीमध्ये उभे आहेत। त्यांचं नाव आहे आदिती अजित पाटील कवेकर। तर मला तुम्ही एक सांगा, कोण काका काय वाटतं बरं, तुम्ही प्रभागामध्ये फिरतायत, तुम्हाला काय जाणवतंय? कमळ शिवाय नाही काही। कमळ कमळ कमळ। तुम्हाला काय जाणवतंय? या प्रभागामध्ये बरेचसे काम अजित भैयाच्या ह्याच्या माध्यमातून झालेले आहेत। बांधकाम कामगार असतील, परत तुमचे निराधाराचे पगार असेल, घरकुल योजना असतील, सर्व योजना, स्वच्छता आणि सर्व लोकांच्या ज्या सेवा आहेत त्या 5 वर्षापासून त्यासाठी ऑफिस करून तिथं त्या त्यांच्या प्रभागामध्ये फिरत, तुम्हाला काय वाटतं? मिशेल मामा, काय नाव आहे तुमचं? धोंडराम जाधव। धोंडीराम जाधव। काय वाटायले बरं तुम्हाला, काय होईल वाटतंय? कमळच येत, कमळच येते, कमळच येत। खरं म्हणतो? आजीबाई इकडे या, आजीबाई पुढे या। काय नाव आहे तुमचं? आजीबाई पुढे या, कॅमेरा तुम्ही टीव्हीत दिसायला। काय नाव आहे तुमचं? भागीरथीबाई कुडके। भागीरथीबाई कुडके। काय वाटलं तुम्ही फिरायला, लोक काय म्हणायला लागले? कमळ 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 कमळ। बाबा, किती वय आहे आजी तुमचं? माझं वय 70च्या जवळ असेल। मग आता 70 वयाची आजीबाई सुद्धा आमच्या आदित्यताईसाठी प्रचाराला बाहेर पडलेली। या सगळ्या माता भगी पुढे या ताई सगळ्या। तुमचं काय नाव आहे? नाव सांगा। लक्ष्मी सत्यनारायण मामा, तुमचं मिशवाला काम झालं तुमचं? म्हाताऱ्याने थोडं बाजूला सरकार तरुणांना सांगितलं या ताई पुढे या। काय वाटायला लागले? काय होईल वाटतं? कमळ 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 सगळं कमळ, कमळ कमळ कमळ। तुम्ही फिरतायत प्रचारात, कोण अजून बोलू शकते? ताई बोलू शकते? तू अरे बोलायला शिकायला पाहिजे। महिला लाडक्या बहिणी नुसत्या पगारी घ्यायला लागल्या, बोलायचं कोणी? आजीबाई बघा बरं, कंबळ 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 येते बघा, सगळीकडे कमळ 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 हे वातावरण चालू आहे आणि कम्प्लीट वातावरण जे आहे हे भाजपमय झालेलं आहे। त्यामुळं नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी अजून लाडक्या बहिणीच्या पगारी वाढवायच्यात। तुम्हाला पगार मिळते का लाडक्या बहिणीची? तुम्हाला किती मिळते पगार? आता 1,500 मिळते। तुम्ही इबीत ओढून आलात, काय नाव आहे तुमचं? शीतल शिवाजी पाटील। पुढे इकडे अलीकडे कोणत्या गावचे? दाऊदपूर। बर 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 बर, चला। तुम्ही? माताजी नगर। माताजी नगर। तुम्ही? माताजी नगर। सगळे हे आपल्या प्रभागातले लोक, सगळे आपल्या प्रभागातले मतदार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळी शिवाजीराव पाटील कवेकराच्या परिवारावर प्रेम करणारी लोक आहेत। आणि इथले जे आता आपल्याला उमेदवारांशी चर्चा करायची आहे, तर वहिनीताई आदितीताई, 1-2च मिनिटात मी तुमची मुलाखत संपवते। मी आता भाभीला नमस्कार, चहा पिऊन आलो आणि मी रत्नाकर औसेकर पत्रकार, आमच्या सुनबाईत ह्या, कारण शिवाजीराव कवेकर हे माझे मित्र आणि थोडस आदितीताई, 3 उमेदवार अशी आहे समोर टीव्हीत दिसत। तू ये बाळासा अलीकडे, नाही हा तुम्ही सारखा थोडं मागे, 3 उमेदवार मला दिसू द्या थोडं ताई, असे इथे येते थोडं अलीकडे अजून। अरे बाळ, ए बाळ तू मध्ये ये ना, असं थोडं म्हणजे कॅमेऱ्यात येतो। तर मित्रांनो, आदित्यताई काय एकंदर प्रभागात काय वाटतं? प्रभागातला एकंदर मला प्रतिसाद चांगला आहे लोकांचा। त्यांच्या ज्या गरजा आहेत, ज्या गरजा म्हणण्यापेक्षा त्या अडचणी आहेत, त्या मी जवळून अनुभवतीये आणि त्या मला अगदीच म्हणजे
त्या पुढे होऊन मला पूर्ण म्हणजे त्यांच्या अडचणी दूर करायच्यात. म्हणजे लोकांनी ठरवलंय कमळ होणार आहे इथं सगळं कमळ. अगदीच मला त्यांच्या रिस्पॉन्स वरनं कळतंय की कमळच होणार आहे आणि मला त्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यायची आहे पूर्ण. बघा, शिवाजीराव पाटील कवेकरांच्या सुनबाई सुद्धा आता राजकारणामध्ये आलेले आहेत. मला तर ताई वाटते तुमचे स्टार पुढे खूप चांगले दिसत आहेत, कारण मला थोडं भविष्य दिसतंय. होय, बरोबर आहे का नाही? त्यामुळं ताईंना आपण काम करून मत मागत आहोत आम्ही. काम झालेलं आहे अशा वार्डामध्ये 100% तुम्हाला सांगतो कमळा शिवकुणी नाही, दुसरं कोणी येणार नाही. नाही. तुमचं काय नाव आहे ते? सत्यवती संतराम छोले. तुमचं काय नाव आहे? ऋषिकेश अशोक राजे. बरं, तुम्हाला काय जाणवायला संपूर्ण प्रभागामध्ये? सर्वप्रथम तुमचं आमच्या प्रभागामध्ये स्वागत. आणि आम्ही गेले 1.5 महिन्यापासून फिरतोय, तर लोकांचा प्रतिसाद हा विकासाच्या दृष्टीने आहे. लोक विकासावर मतदान करतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण की अजित भैयांनी ह्या प्रभागामध्ये काँग्रेसवाले भरपूर पैसे वाटणार आहेत म्हणून समजलंय मला. काय खरंय? पैशाला बळी पडायचं नाही साहेब. पैशाला बळी पडायचं नाही. पैशाला बळी पडायचं नाही. पैशाला बळी पडणार हा, नाही. स्वतःचा पैसा खर्च करून तुमच्या ह्या प्रश्नावर लोकांनीच उत्तर दिलेलं आहे. बघा, म्हणजे आमचे उमेदवार बघा किती हुशार आहेत. मी प्रश्न ऑन दी स्पॉट टाकला, पण उत्तर मात्र त्यामुळे आम्ही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. आम्ही बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या कामातून दाखवून देऊ. जनता आमच्यासोबत आहे. आता तुमच्यावर कवेकर परिवाराचे संस्कार झालेले तर हळूहळू व्हायच लागलेत. पण एवढी गोष्ट खरी आहे की आमच्या आदितीताईंना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जिथं जिथं जातात प्रत्येक जण म्हणतो की आदितीताई काळजी करू नका, आमचं बटन जाणार कमळावर. मग काय म्हणतंय लातूर? काय म्हणतंय लातूर? काय म्हणतंय लातूर? मित्रांनो बघा, मी घटकेत सांगतो हातावर बटन दाबा, घटकेत सांगतो कमळावर बटन दाबा, घटकेत सांगतो घड्याळ. माझं काही खरं नाही, मी पत्रकार माणूस आहे. पण खरं भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. काय म्हणते लातूर? पुढे बा, आमचे कार्यकर्ते फार उत्साही आहेत. आदितीताई, मला तर एवढं सांगा, आता हे सगळं एवढी निवडणुकीची धामधूम काय, बरोबर आहे का नाही? मुलाबाळांकडे बघणं, हे सगळं आता हे सगळं तुम्हाला धावपळ होत असेल ना आता फार. म्हणजे हो, कसं मॅनेज करता हे सगळं? आता जे आम्हाला मुद्दाम हा प्रश्न का विचार, आमच्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या घराण्यातल्या सुनबाई, एवढा प्रचंड व्याप, तुमच्या संस्था, शैक्षणिक संस्था, तुमचे सामाजिक कार्य, तुमच्या अजितचं, शिवाजीरावचं, आणि एवढ्यातून तुम्ही हे सगळं असं पुन्हा प्रचारासाठी ताई सकाळी 6ला तर घराच्या बाहेर असतात. हे कसं मॅनेज करतात? ही स्त्री शक्ती आहे. क्या बात आहे रे, जोरदार टाळी होऊन जाऊ दे जरा स्त्री शक्तीसाठी. त्याच्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या पेलून आणि समाजकार्य पण करायची मानसिकता ठेवून मी बाहेर पडली. बघा, माझं घर जसं सांभाळते, माझा संसार जसं करते, तसंच भैयांचा हा जसं घर सांभाळले तसं वार्ड सांभाळणार आहात ताई. जरा टाईच्या लावून टाळी द्या. तसं मला वॉर्ड हा एक माझा संसारच असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ह्या वार्डातले लोक भाग्यवान आहेत की तुम्हाला असे उमेदवार मिळाले. ताई, आता आम्हाला पेढे तयार ठेवा, आम्ही येणार, गुलाल उधळणार आणि त्यांचे पेढे खाऊन आपण जाणार. आता काय म्हणतंय लातूर? काय म्हणतं लातूर? काय म्हणतं लातूर? धन्यवाद. आता पुन्हा पुढचा नवीन पक्ष, नवीन उमेदवार भेटू. ओके.